ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि आपण टॉक टाइम मध्ये चर्चा करतोय मायक्रोवेव्ह रेसिपीज बद्दल, ज्याबद्दल आपल्याशी बोलायला आहेत अंजलीताई गुप्ते. अंजलीताईंशी आपण अजूनही बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत, पण आता आपण पहिल्यांदा एक फोन घेणार आहोत. रेवती कुलकर्णी यांचा खारघरहून फोन आहे. रेवती, आपला प्रश्न विचारा. हा, मायक्रोवेव्ह मध्ये जेव्हा आपण बिस्किट करतो तेव्हा मी पूर्वी ह्याच्या साध्या ओव्हन मध्ये बिस्किट करत होते, तेव्हा ती अगदी व्यवस्थित खुसखुशीत व्हायची. पण मायक्रोवेव्ह मध्ये मी दोनदा केली तर ती आतून काळी राहतात, वरनं पांढरीच राहतात आणि शिवाय एकदम नंतर कडक होतात. नेहमी सारखं स्पीड भिजवलं सगळं व्यवस्थित नेहमी, ते म्हणजे मला माहिती आहे, बऱ्याच वेळेला साध्या ओव्हन मधनं केलेल्या आहेत, पण मायक्रोवेव्ह मधनं मला काही जमत नाहीये. पण तुम्ही मायक्रोवेव्हचं कन्व्हेक्शन वापरता का मायक्रोवेव्ह वापरता? नाही, दोन्ही आहे ना माझ्याकडे, मायक्रोवेव्ह प्लस ग्रिल प्लस कन्व्हेक्शन सगळं आहे, त्यामुळे कन्व्हेक्शन मध्ये वापरते मी. हा, कन्व्हेक्शन मध्येच वापरायचं. कन्व्हेक्शन मध्ये आणि मायक्रोवेव्ह साध्या ओटीजी मध्ये आणि मायक्रोवेव्हच्या कन्व्हेक्शन मध्ये काहीच फरक नाहीये, त्यामुळे तसं तुम्हाला काहीच प्रॉब्लेम यायला नको. म्हणजे तुमचं टेम्परेचर वगैरे जर व्यवस्थित सांभाळत तुम्ही तर तुम्हाला काही प्रॉब्लेम यायला नको. मला वाटतं टेम्परेचर मध्ये तुम्ही मायक्रोवेव्ह चालू करत असाल त्याच्याबरोबर, म्हणजे कॉम्बिनेशन वापरत असाल त्याच्यासाठी, कारण बिस्किट ही खूप नाजूक प्रकार आहे, तर त्याच्यासाठी मायक्रोवेव्ह वापरायचाच नाही, म्हणजे कॉम्बिनेशन त्याच्यासाठी वापरायचं नाही. बिस्किट तुमची नेहमी कन्व्हेक्शन मध्येच चांगली येणार. पण एक थोडंसं बिस्किटांचा उल्लेख निघालाच असेल तर, म्हणजे लहान मुलांसाठी तर बिस्किट म्हणजे एकदमच मजा असते, आणि अशा वेळेला मग त्यांच्यासाठी बिस्किट करायची असतील तर थोडंसं मला रेसिपी सांगा, म्हणजे कशा प्रकारे टेम्परेचर हवं आणि कुठच्या मोडवरती ठेवायचं असतं. नाही, बिस्किट करायची झाली तर तुम्हाला कन्व्हेक्शनच वापरायला पाहिजे आणि त्याचं टेम्परेचर 150 to 180 ठेवायला पाहिजे. त्याच्यापेक्षा हाय टेम्परेचर ठेवलं तर ती बिस्किट चांगली होत नाहीत. सगळ्या प्रकारची बिस्किट पुष्कळशी, म्हणजे जास्त कुकीज वगैरे जे आपण करतो ती पुष्कळशी 150 to 180 टेम्परेचरच ठेवायला पाहिजे. ओके अंजलीताई, पुढचा एक आपण प्रश्न घेतोय. अनुराधा गुप्ते यांचा पुण्याहून फोन आहे. अनुराधा, प्रश्न विचारा आपला. तंदुरी चिकन करताना किती टेम्परेचर ठेवायला पाहिजे आणि कशा पद्धतीने? तंदुरी चिकन तुम्ही मायक्रोवेव्ह वरती करायचं असेल तर कॉम्बिनेशन वरती करा. कॉम्बिनेशन वरती करताना मायक्रोवेव्ह पॉवर 600 पाहिजे. आणखीन ग्रिलला काही पॉवर नसते, तेव्हा ग्रिलचं काही ऍडजस्ट करायला लागत नाही. अशा ह्यांनी जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये जेव्हा चिकन करता त्यावेळेला तुमचं कुकिंग टाइम खूप कमी होतं. नाहीतर मग तुम्हाला कन्व्हेक्शन वापरायला पाहिजे, पण कन्व्हेक्शन वरती जास्त टाइम लागतं. पण मग तंदुरी चिकन बरोबर मला वाटतं मासे सुद्धा आपल्याला जर काही भाजायला, आपण तळतो मासे वगैरे, तर त्याच्यासाठी पण मायक्रोवेव्ह ओव्हन चांगला. मायक्रोवेव्ह मध्ये काहीही तळू शकत नाही, कारण जास्त ऑइल वापरलं तर ते पेट घेण्याचा संभव असतो, म्हणून मायक्रोवेव्ह मध्ये कमीत कमी ऑइल वापरायचं आहे. पण जसं आपण चिकन बेक करतो तसंच तुम्ही फिश पण बेक करू शकता, किंवा व्हेजिटेरियन्स कोणी असतील तर ते पनीर किंवा काही भाज्या वगैरे पण बेक करू शकता. पण त्याचा टाइम थोडं कमी करायला पाहिजे, म्हणजे चिकन शिजायला जेवढा वेळ लागतो तेवढा मासे व्हायला वेळ लागत नाही. तर 3 ते 4 मिनिटांमध्ये पनीर किंवा मासे शिजून जातात. ओके अंजली, आता पुढचा एक प्रश्न घेतोय आपण. रंजना राजे यांचा दादरहून फोन आहे. रंजना, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा रंजना, आपला प्रश्न विचारा. मायक्रो आहे आणि वरची ग्रिल आहे, तर केक करताना तुम्ही म्हणालात की खालची ग्रिल पहिली वापरायची आणि वरची मग वापरायची, तर कसं काय करायचं? नाही, मायक्रोवेव्ह बघा, आता तुम्ही जर मायक्रोवेव्हचं कन्व्हेक्शन वापरलं तर त्यावेळेला कन्व्हेक्शन जेव्हा तुम्ही चालू करता त्यावेळेला पहिल्यांदा खालचीच कॉईल चालू होते, त्यावेळेला होत नाही वरची कॉईल, आणि मग त्याच्यानंतर जर तुम्हाला लागलं तर, नाहीतर खरं म्हणजे तशी गरज पण पडत नाही. तुम्ही नुसतं कन्व्हेक्शन चालू केलं तर तुमचा केक व्यवस्थित होतो. फक्त छोटी रॅक ठेवायची, छोटी रॅक नसेल तर टर्न टेबलवरती तुमचं जे केकचं भांडं आहे ते ठेवायचं. पण त्याच्यासाठी तुम्हाला ॲल्युमिनियमचा ट्रे वापरायला पाहिजे. मला वाटतं जेवढे प्रश्न जे येत आहेत जास्त केक आणि बिस्किट याच्याबद्दल किंवा तंदुरी चिकन याबद्दल येत आहेत, पण अंजली, ते खरंच इतरही आहेत पदार्थ जे बनवले जातात, तर त्याच्याबद्दलही आपण अजून बोलणार आहोत. त्याच्याबद्दलही तुमच्याकडून आम्हाला माहिती हवी आहे. पण आता आपण ब्रेक घेणार आहोत टॉक टाइम मध्ये. पण तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर फोन करा. आमचा नंबर आहे 022668992004. टॉक टाइम मध्ये आता घेणार आहोत एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.